एल नीनो के संभावित असर को लेकर जारी रिपोर्ट ने महाराष्ट्र की चिंता बढ़ा दी है। रिपोर्ट में राज्य की कई तहसीलों में पानी की गंभीर किल्लत की आशंका जताई जा रही है। इस बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यह भरोसा दिलाया है कि सरकार पूरी तरह तैयार है और संभावित संकट से निपटने के लिए सभी जरूरी कदम उठाए जा रहे हैं। किसानों को कम बुआई की सलाह दी जा रही है ताकि नुकसान को न्यूनतम रखा जा सके। वहीं मुख्यमंत्री ने इथेनॉल उत्पादन से महाराष्ट्र को होने वाले बड़े आर्थिक फायदे और राज्य भर में चलाए जा रहे ड्रग्स फ्री अभियान को लेकर भी महत्वपूर्ण जानकारी साझा की। बघा, हे यापूर्वीच मी सांगितलेलं आहे, अल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवाइजरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे। सर्वात जास्त फायदा आपल्याला महाराष्ट्राला होणार आहे, कारण इथेनॉलची सर्वात जास्त निर्मिती महाराष्ट्र करतो। आणि आता ज्या प्रकारे केंद्र सरकार इथेनॉलला फ्युएल ब्लेंडिंग मध्ये आणि 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या या गोष्टींना ज्या प्रकारे त्या ठिकाणी प्रायमसी दिली जाते, मला विश्वास आहे की आपल्या शेतकऱ्याला त्याचा फार फायदा होईल। या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करतायत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार।